सर्वांना जय भीम. आज पहिल्यांदाच माणगावला आलोय. आज पहिल्यांदाच आलोय आणि तुमच्या मातीने बाबासाहेब आम्हाला दिला. तुमच्या मातीने आज खूप आनंद होतोय की मी ठरवलं होतं की आता जोपर्यंत मला बाबासाहेबांचं घर नाही भेटणार साताऱ्याचं तोपर्यंत कुठल्याच कार्यक्रमाला मी नाही जाणार. पण ज्यावेळी माझ्याकडे कांबळे साहेब आले, कदम साहेब आले आणि सांगितलं की माणगावात जायचंय, जिथे माझा बाप पहिल्यांदा इथे आला होता आणि मग त्या बापाला माझ्या जगाने बघितलं. आज त्या मातीत मी उभा आहे, तुमच्या समोर उभा आहे. आज जशी तुमची ताकद आहे, आपल्याला बाबासाहेबांचं घर घ्यायचं आहे साताऱ्याचं, मला तुमची मदत हवी आहे. आपण जगाला जाऊन सांगायचंय की बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर आहे. माझा बाप कोण आहे? माझा बाप कोण आहे? आणि आता ही लढाई रस्त्यावरची नाही. तुमच्या बापाने तुमच्या हातामध्ये एक कलम दिलं, संविधान दिलं. तुम्ही रस्त्यावर उतरून जर दगडी आणि जर दांडका घेऊन फिरत असाल तर सगळ्यात पहिला संविधानावर वार आपण करतोय. त्या संविधानाला वाचवायचं काम आपलं आहे. रस्त्यावर उतरून माझ्या बापाने कधी दंगे केले नव्हते, तुम्ही पण करायचे नाही, कोणीही करायचे नाहीत. आपण सगळे एकजूट होऊन आपल्या बापाचं संविधान हातात घेऊन अहिंसेच्या मार्गाने जाऊन आपण या देशाला परत काबीज करायचं आहे. मला माहिती आहे की तुम्हाला जास्त भाषण ऐकायचं नसेल, म्हणून मी इथे थांबतो. येणाऱ्या काळामध्ये मला माहित नाही माझ्याबरोबर काय होणार आहे. मी आता सांगतोय तुम्हाला, ठीक आहे? मी जास्त दिवस नाही टिकणार असं मलाही माहिती आहे, ठीक आहे? तर माझ्याविषयी व्हायरल काहीतरी होईल, माझ्याविषयी आणखीन काहीतरी म्हणजे काहीतरी घडेल. पण जोपर्यंत आहे जिभेवर जय भीम आहे आणि स्वाभिमानाने जगेन, लाळ पुशा नेत्यांसारखा फिरणार नाही साहेब. तुमच्या सगळ्यांमध्ये आपण सगळे भीमसैनिक एवढा बाबासाहेबांवर प्रेम करतोय, बस सगळीकडे लाटा का खातोय? हा प्रश्न तुम्हालाही आहे, मलाही आहे. आपण सगळे बापाची औलाद आहे. मग आपल्यामध्ये एवढी ताटातूट का आहे? मी या पक्षांच्या विरोधात ह्याच्यासाठी जातो कारण वेगवेगळे पक्ष आपल्याला वेगवेगळं करतायत. कुठेतरी आपण आपल्या नेत्यांना सांगूया की बाबांनो आता तरी एक व्हा, नाही तर हे संपून टाकतील आपल्याला. बघा, मला माझ्या जातीवर, माझ्या धर्मावर अभिमान आहे. जर एखादा देव पावला नाही ना, तिथे कोणी जात नाही साहेब. आमच्या दादरला 6 डिसेंबरला अनवाणी पायांनी डोक्यावर गाठडं घेऊन शिवाजी पार्क मध्ये झोपून फक्त आपण बाबासाहेबला थँक्यू बोलायला येतो. ही जात आहे माझी. आम्ही अशिक्षित असू, नालायक असू, पण नीच आणि गद्दार जात नाही माझी. म्हणून शिकूया, संघटित होऊया आणि संघर्ष करूया, पण समृद्ध पण होऊया. कारण मी शिकलो आणि अक्कल घाण टाकली आहे. मी पैशासाठी कुठल्या पण संघटनात गेलोय, 1 क्वार्टर 1 चायनीजच्या प्लेट मध्ये माझा संघर्ष संपतोय. म्हणून आपण समृद्ध होऊया. माझ्या बापाचे सगळ्या डिग्री इकॉनॉमिक्स मध्ये आहेत आणि इकॉनॉमिक्स मध्ये आपण फेलियर आहे. तुमच्या मातीमधून ती क्रांती सुरू झाली होती. आज तुमच्या मातीमध्ये मी तुम्हाला वचन देतो, आपण एक नवीन क्रांती करूया आणि या समाजाला समृद्ध बनवूया. जय भीम, नमो बुद्धाय. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आज आपण बघितले की सातारा येथील विश्व महाविद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घर, ज्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण गेले, ते घर विकत घेऊन तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्याची इच्छा हे गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे राहुल पिसाळ यांची आहे. सध्या ते घर विकत घेण्यासाठी त्यांना काही तांत्रिक अडचणी येत
आहे. सरकारला देखील ते घर विकत घ्यायचे होते, परंतु सध्या जो व्यक्ती त्या घरामध्ये राहत आहे, त्याच्या मालकीची जागा आहे असे म्हटले जाते, तो सरकारने देऊ केलेल्या किमतीवरती घर देण्यासाठी तयार नाही. म्हणून सरकारने काही निर्बंध लादलेले आहेत. सरकारने जर माघार घेतली तर राहुल पिसाळ त्या जागेची योग्य किंमत देऊन ती जागा विकत घेऊन, ते घर विकत घेऊन तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधणार आहेत. आणि यासाठी राहुल पिसाळ हे प्रयत्न करत आहेत. कट्टर आंबेडकरवादी म्हणून ते ओळखले जातात. मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम करत असतो. तर आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध धर्म प्रसारात सहकार्य करा. ही नंबर 1 जय भीम, जय सम्राट अशोक.